सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधात कोल्हापुरात भव्य मोर्चा। भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधात आज लोकशाही व संविधान सन्मान महामोर्चा यांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला। या निषेध मोर्चाला ऐतिहासिक बिंदू चौकातून सुरुवात करण्यात आली। हा मोर्चा बिंदू चौक येथून पद्मा टॉकीज रोड ते दसरा चौक विनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। याबाबतची माहिती देताना दैन अप्पा भोसले म्हणाले, आज आयोजन जे आहे की देशात सर्वोच्च पदावर असणारे भूषण गवई साहेब सरन्यायाधीश यांच्यावर गेल्या 15 दिवसापूर्वी ज्या पद्धतीचे आरएसएसवादी लोकांनी किंवा आरएसएसवादी वकिलाने ज्या पद्धतीने त्यांचं कोर्ट चालू असताना त्यांचा अवमान करण्यासाठी किंवा त्यांना ह्या ठिकाणी करण्यासाठी त्यांच्यावर बूट पेटण्याचा प्रकार झाला, त्याच्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन चालू आहेत, त्याचा निषेधही चालू आहे। एकंदरीत त्यांची जी भूमिका आहे की एखाद्या दलित माणसाला पुढं न्याय द्यायचा आणि त्याचा अपमान करायचं अशी एक आरएसएसची भूमिकाच आहे त्या पद्धतीने। आणि आरएसएसच्या ह्या भूमिकेला कोल्हापुराचे जे जिल्ह्यातले जे आंबेडकरी चळवळीतले लोक, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे, शाहू फुले आंबेडकरांना मानणारा, संविधानाच्या विश्वास ठेवून काम करणारे जे लोक आहेत त्या सर्वांना आम्ही आता त्या ठिकाणी एकत्र बोलवले। त्यासाठी एक बैठक झाली ते मिस्टर बोर्डिंगमध्ये। त्या बोर्डिंगमध्ये सगळ्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की या मोर्चामध्ये तुम्ही सर्व लोक ताकदीने उतरा आणि हे झालेला हा अन्याय, हा भूषण गवई हा दलित समाजातला एक मोठा माणूस असताना त्याचा अन्याय झाला आहे, पण त्याचबरोबर या देशातील लोकशाही, या देशातलं संविधान, या संविधानावर ज्या प्रकारे हल्ला चाललेला आहे आणि हे निव्वळ आजचं हे एक प्रकार नाही, सातत्यानं हे सध्याचं हे आलेलं सरकार, सत्तेत असणारं सरकार सातत्यानं या देशाला संविधानाची भूमिका घेतली, सांगितलं त्या सर्वांच्यावर हल्ले करण्याचे चाललेले आहेत। एकूण दुसरं एक उदाहरण म्हणून गांधींचं नाव घ्यायचं आणि गांधींच्या विचाराविरोधात सातत्यानं त्यांना त्या ठिकाणी बदनाम करायचं आहे। बाहेरच्या देशात जाणार आणि त्या ठिकाणी गांधींच्या पाया पडणार, पुतळ्याला नमस्कार करणार। हा सुद्धा जो मोर्चा जो आहे हा आमच्या या एकंदरीत संविधानाच्या संदर्भातले, दलितांच्या संदर्भातले ही जी अस्मिता त्यांनी आता संपवण्याचा प्रयत्न झाला आहे, ही अस्मितेची लढाई आहे आणि ही अस्मितेची लढाई निव्वळ कोल्हापुरात होणार नाही, महाराष्ट्रात होणार आणि देशभर या पद्धतीचे त्या ठिकाणी यांचा विरोध आम्ही करत राहू। यावेळी लोकशाही व संविधान सन्मान महामोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।